नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मराठी व्याकरणावर मधील प्रत्येक घटकावर आधारित महत्त्वपूर्ण एम-सी-क्यू प्रश्नांची व्हिडिओ मालिका आपण घेऊन आलेलो आहोत. तर आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग तो म्हणजे समास. समास या प्रकारावर आधारित महत्त्वपूर्ण असे 50 एम-सी-क्यू प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्या स्पष्टीकरणासहित आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तो लाईक करून कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे की समासाचे एकूण प्रकार, प्रमुख प्रकार किती आहेत? तर मित्रांनो, समासाचे एकूण प्रमुख प्रकार आहेत ते म्हणजे 4. कुठकुठले? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. म्हणजे या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, तिसरा पर्याय हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे तत्पुरुष समासाचे उपप्रकार किती? आणि याचं उत्तर आहे तत्पुरुष समासाचे बघा 6 प्रकार आहेत. है ना? की द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास अशा प्रकारे म्हणजे यांचा 6 प्रकारांमध्ये तत्पुरुष समासाची विभागणी होते. द्वंद्व समासाचे उपप्रकार किती आहेत? तर द्वंद्व समासाचे 4 उपप्रकार आहेत. तर आता पुढच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे आपण जातोय. बघा, पुढचा प्रश्न आहे भाजी भाकरी हा कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी पर्याय दिलेत की इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास आणि नत्र बहुव्रीही समास. तर मित्रांनो, भाजी भाकरी हा द्वंद्व समासाचाच प्रकार आहे, पण त्यामध्ये बघा कुठल्या समाहार द्वंद्व समास हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कारण भाजी भाकरी आणि इतर जे काही पदार्थ आहेत त्यांचा समावेश यामध्ये झालेला असतो, म्हणून या ठिकाणी समाहार द्वंद्व समास हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा, ज्या समासातील द्वितीय पद प्रधान असते त्यास डॅश डॅश समास म्हणतात. तर बघा, द्वितीय पद प्रधान समास म्हणजे ज्यालाच है ना, ज्या समासाचं द्वितीय पद प्रधान म्हणजे मुख्य असतं तर तो समास आहे तत्पुरुष समास. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, रमाकांत या शब्दाचा समास ओळखा. बघा, हा समास आहे द्वंद्व समास. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे चुलत भाऊ या शब्दाचा समास कोणता? शब्द बघा, चुलत भाऊ. पर्याय आहेत द्विगु समास, द्वंद्व समास, मध्यम पदलोपी समास, कर्मधारय समास. तर मित्रांनो, चुलत भाऊ या समासाचा विग्रह जर आपण पाहिला है ना, तर हा समास म्हणजे मधलं पद लोप पावलेलं आहे है ना, म्हणून याचं उत्तर आहे मध्यम पदलोपी समास. पुढचा आहे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचं केलेलं स्पष्टीकरण म्हणजे काय? पर्याय बघा, दुराग्रह, परग्रह, आग्रह आणि विग्रह. तर कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचं केलेलं स्पष्टीकरण त्याला विग्रह असे म्हणतात है ना. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? बघा, पर्याय आहेत हरिहर, नीलकंठ, विटीदांडू, न्याय अन्याय. तर बघा, वैकल्पिक म्हणजेच विकल्प त्याला म्हणलं जातं. विकल्प याच्यामध्ये 3 शब्द वापरतो, अथवा, वा, किंवा. बघा, तर याच्यामध्ये नीलकंठ हा वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पुढे बघा, खालील शब्दातील अव्ययीभाव समासात नसलेला शब्द कोणता? मग या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत हे, आणि या 4 शब्दांमध्ये एकच शब्द असा आहे बघा, तो म्हणजे अग्रेसर, हा जो अव्ययीभाव समास होत नाही है ना. कारण बाकीचे हे दररोज, यथाशक्ती, गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, दररोज, प्रत्येक दिवशी, हे तीनही शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत. आणि हा अग्रेसर हा शब्द
अव्ययीभाव समासाचं उदाहरण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, अन्याय या सामासिक शब्दाचा समास ओळखा. बघा, अन्याय हा शब्द जो सामासिक शब्द आहे याचा समास आहे. पर्याय दिलेले आहेत: विभक्ती तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व. तर अन्याय हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, आमरण या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? बघा, आमरण पर्याय आहेत: आंब्याचे रान, है ना, शिक्षेचा प्रकार, मरेपर्यंत आणि आंब्याचे आवरण. तर आमरण या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह होतो मरेपर्यंत, है ना. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, चहा पाणी हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर चहा पाणी हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. कारण चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ असा त्याचा विग्रह होतो. त्यामुळे हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे साखर भात हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर साखर भात यासाठी पर्याय दिलेले आपल्याला: समाहार द्वंद्व समास, कर्मधारय तत्पुरुष समास, मध्यम पदलोपी समास आणि अलुक तत्पुरुष समास. तर बघा, साखर भात म्हणजे याचा विग्रह जर पाहिला आपण तर साखर घालून तयार केलेला भात म्हणजेच मध्यम पदलोपी समास हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? बघा, आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय आहे न्यायान्याय, बरे वाईट, खरे खोटे आणि पशु पक्षी. मग हे तिन्ही वरची उदाहरणं जर पाहिली आपण, पर्याय तिन्ही, तर हे वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत आणि पशु पक्षी, है ना. कारण याचा विग्रह जर केला तर काय होतं, पशु आणि पक्षी. आणि बाकीचे बघा, खरे खोटे, खरे किंवा खोटे, बरे वाईट, बरे किंवा वाईट, न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय. तर पशु पक्षी याचंच हे द्वंद्व समासाचं उदाहरण नाही. पुढे बघा, आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दातील अव्ययीभाव समासात नसलेला शब्द. बघा, या ठिकाणी दररोज, यथाशक्ती, गावोगाव आणि वेगळा शब्द आहे तो म्हणजे वक्रतुंड, है ना. वक्र आहे जसे, तुंड असा तो, हा बहुव्रीही समास होतो. म्हणून या ठिकाणी अव्ययीभाव समासात नसलेला शब्द तो म्हणजे वक्रतुंड, पर्याय क्रमांक 4 जो आहे तो पर्याय. पुढचा प्रश्न आहे की सहकुटुंब या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर मित्रांनो बघा, सहकुटुंब आहे ना या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे. पर्याय आहेत द्विगु समास, नत्र तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास. तर सहकुटुंब म्हणजेच कुटुंबासहित असलेला, है ना. तर या समासाचा सामासिक शब्दाचा समास आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. आता पुढचा प्रश्न आहे की पहिले पद महत्त्वाचे असणारा समास कोणता? तर याचं उत्तर आहे अव्ययीभाव समास. कारण अव्ययीभाव समासालाच दुसरं नाव ते म्हणजे प्रथम पद प्रधान समास, पहिलं पद मुख्य असलेला समास. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा बघा, मध्यम पदलोपी समासाची उदाहरणे ओळखा. तर पर्याय दिलेत बघा या ठिकाणी: आई वडील, कौरव पांडव, चहा पाणी, भाजीपाला, बरे वाईट, खरे खोटे, बटाटे भात, पुरणपोळी. तर मध्यम पदलोपी समासामध्ये काय असतंय, मधलं पद गाळलेलं असतंय. म्हणजे बघा, या ठिकाणी जर हे आपण 4ही पर्याय पाहिले तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतंय की, है ना, बटाटे भात आणि पुरणपोळी, है ना. बटाटे भात म्हणजे काय, बटाटे घालून तयार केलेला भात, आणि पुरणपोळी म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी. त्यामुळं मध्यम पदलोपी समासाचं हे उदाहरण आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे आता, खालील शब्दाचा समास किंवा समास प्रकार ओळखा. तर शब्द आहे लाल भडक. तर लाल भडक हा शब्द म्हणजेच तत्पुरुष समासामध्ये येतो आणि तत्पुरुष समासामधील जो कर्मधारय समास आहे तर या कर्मधारय समासाचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. पुढे बघा,
लक्ष्मीकांत या शब्दाचा समास ओळखायचा आहे. सॉरी, विग्रह ओळखायचा आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह. तर बघा पर्याय दिलेले आहेत. लक्ष्मीचा पती, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, लक्ष्मीचा कांत आणि लक्ष्मीकांत. तर याचा योग्य विग्रह काय होतो? बघा, लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. हे पर्याय क्रमांक जो दुसरा आहे ते बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द विभक्ती तत्पुरुष समास नाही? बघा, विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आहे ना, पर्याय दिलेले आहेत. पुरुषोत्तम, कृष्णाश्रित, तोंडपाठ, क्रीडांगण. बघा या ठिकाणी क्रीडेसाठी अंगण, तोंडपाठ तोंडाने पाठ, कृष्णाश्रित आणि पुरुषोत्तम. म्हणजे हे या ठिकाणी पुरुषोत्तम हा जो शब्द आहे हा या ठिकाणी तत्पुरुष समासामध्ये अ, येत नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न जो आहे, हरिहर या शब्दाचा समास ओळखा. बघा, हरिहर या शब्दाचा समास पर्याय दिलेले आहेत. द्वंद्व समास, मध्यम पदलोपी समास, कर्मधारय समास आणि तत्पुरुष समास. बघा, हरिहर, हरी आणि हर, त्यामुळे दोन्ही पद महत्वाची आहेत. तर दोन्ही पद महत्वाचे असलेला समास तो म्हणजे द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 1. आता बघा पुढचा आहे शब्द, अयोग्य हा कोणता समासाचा असू शकतो शब्द? है ना, नत्र तत्पुरुष, मध्यम पदलोपी, कर्मधारय आणि उपपद तत्पुरुष. तर अयोग्य, नाही योग्य असा. दुसरं पद प्रधान आहे, है ना, आणि नत्र तत्पुरुष समासामध्ये आहे ना, की नकारार्थी पहिला शब्द जोडलेला असतो है ना विग्रह करताना. नाही योग्य असा म्हणजेच अयोग्य. त्यामुळं नत्र तत्पुरुष समास हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचं आहे बघा आता, पुरणपोळी. है ना, पुरणपोळी. तर पुरणपोळी हा शब्द या शब्दातील समास कोणता आहे तो ओळखायचा आहे. बघा, पुरणपोळी हा समास आहे ना, जर आपण तर याचं उत्तर येते पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजेच पुरणपोळी, बहुव्रीही समास. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा आणि त्याचा योग्य पर्याय निवडा. लंगोटी मित्र या शब्दाचा सामासिक सामासिक शब्दाचा समास कुठला आहे? पर्याय दिलेले द्विगु, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. तर लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र, उत्तर आहे तत्पुरुष समास. पुढचा बघा, समासाचा विग्रह आणि समास प्रकार हा जो भाग आहे याचं स्पष्टीकरण करणारा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत. तुम्ही त्या ठिकाणी आहे ना, अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सोपी उदाहरणं घेऊन प्रत्येक घटकाचा विचार करून त्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहेत. व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर व्हिडिओ आहेत. तुम्ही त्या ठिकाणी पाहून त्याचा आहे ना माहिती घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे गुळांबा या शब्दाचा समास ओळखायचा आहे. बघा, गुळांबा म्हणजे त्याचा विग्रह जर पाहिला आपण तर गुळ घालून तयार केलेला आंबा आहे ना. तर याचं उत्तर येतं की तो मध्यम पदलोपी समास आहे, मधली पदं गाळलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे की महादेव या शब्दाचा समास ओळखायचा आहे. बघा, महादेव म्हणजेच महान असा देव म्हणजे द्वितीय पद प्रधान आहे. तर याचं उत्तर येतं तत्पुरुष समास. आता पुढचा शब्द आहे, दररोज या शब्दाचा समास ओळखायचा आहे. दररोज म्हणजेच विग्रह जर केला तर त्याचा आपण विग्रह काय येईल? प्रत्येक दिवशी. म्हणजे याचं प्रथम पद प्रधान समास म्हणजेच अव्ययभाव समास हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचं बघा, हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रश्न यातले बरेचसे प्रश्न हे काही म्हणजे आतापर्यंत तलाठी भरती, पोलीस भरती किंवा स्कॉलरशिपच्या एक्झाम अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले हे काही याच्यामधले सुद्धा काही प्रश्न याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. पुढचा आहे शब्द सिंहकटी. या शब्दाचा समास ओळखायचा आहे. बघा, सिंह आहे ज्याच्या कटेवर असा तो म्हणजे याचा विग्रह केलेला आहे. म्हणजे दोन्ही पद महत्वाची नसून यातून तयार होणारं
तिसरंच पद महत्वाचं आहे, म्हणून हा बहुव्रीही समास याचं उत्तर येते. पुढचा समास आहे, खालील सामासिक शब्दाचा विग्रह केलेला आहे, त्यात चुकीचा पर्याय कोणता आहे? बघा आता, सेवानिवृत्त, सेवा आणि निवृत्त, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह, साबुदाणा वडा, साबुदाणा घालून तयार केलेला वडा. तर हे चारही पर्याय पाहिले तर आपल्याला पहिला पर्याय जो आहे सेवानिवृत्त है ना, मग सेवेतून निवृत्त असं त्याचा विग्रह व्हायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा पर्याय आहे, ज्याचा विग्रह बरोबर केलेला नाही. म्हणून उत्तर 1 पर्याय क्रमांक पहिलं सेवानिवृत्त. पुढचं बघा आता, 32वा प्रश्न आहे, कथाकार वृत्तस्थपणे आख्यान सांगत होता. तर कथाकार या शब्दाला अधोरेखित केलेले आणि त्याचा विग्रह करायचा आहे. तर त्याचा विग्रह काय करेल? कथा करणारा, भजन करणारा, कीर्तन करणारा का अभिनय करणारा? तर कथाकार म्हणजेच कथा करणारा, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दाचा समास ओळखा. क्रीडांगण, क्रीडांगण है ना, विग्रह जर केला आपण तर त्याचा विग्रह येतो क्रीडेसाठी अंगण. म्हणजेच दुसरं पद मुख्य या सामासिक शब्दामधलं. मग द्वितीय पद प्रधान असलेला समास तो म्हणजे तत्पुरुष समास, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा समास शब्द आहे बघा प्रश्न, त्याच्यामध्ये शब्द विचारलेला आहे की प्रतिक्षण या शब्दाचा समास ओळखायचा आहे. प्रतिक्षण म्हणजेच प्रत्येक क्षणाला है ना, म्हणजे याच्यामध्येच प्रथम म्हणजेच पहिलं पद प्रधान आहे मुख्य, म्हणून हा अव्ययभाव समास हा या शब्दाचा समास येईल. पुढचा प्रश्न आहे आता बघा, भाजीपाला हा समास ओळखा है ना. भाजीपाला दोन्ही पद महत्वाची आहेत है ना, म्हणून या ठिकाणी दोन्ही पद मुख्य असलेला समास तो म्हणजे द्वंद्व समास, हे त्याचं बरोबर उत्तर येईल. पुढे बघा आता, आजन्म, यथाशक्ती, प्रतिक्षण हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? तर आजन्म म्हणजेच जन्मापासून, यथाशक्ती शक्तीप्रमाणे, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला. या तिन्ही शब्दावरून आपल्याला लक्षात येते की हे याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे विग्रह करताना, त्यामुळे हे अव्ययभाव समास होईल. ठीक आहे. पुढचं बघा प्रश्न, जेव्हा कर्मधारय समासातील पहिलं पद हे संख्या विशेषण असतं, त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केला जातो, तर तो कोणता समास होतो? बघा लक्षात घ्या की कर्मधारय समासातील म्हणजे हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे आणि पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि त्यावरून एका समुच्चयाचा अर्थ सूचित केलेला जातो, तेव्हा तो कोणता समास होतो? तर उत्तर आहे, कुठला समास होतो? द्विगु समास. लक्षात घ्या, पहिलं पद संख्या विशेषण असतं, म्हणून हा द्विगु समास हे बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, पुढचं बघा, रमाकांत या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा हा सामासिक शब्द कुठल्या समासाच्या प्रकारामध्ये येतो? बघा, रमाकांत है ना, तर बघा या ठिकाणी है ना, रमाकांत म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नसून तिसराच पद महत्वाचं आहे है ना, तर हा येतं बहुव्रीही समास. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील वाक्यातील रिकामी जागी भरा. ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्या समासास डॅश 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 म्हणतात किंवा काय म्हणतात? बघा, पहिलं पद ज्या समासाचं महत्वाचं असतं, ज्याला प्रथम पद प्रधान समास देखील म्हटलं जातं, उत्तर आहे अव्ययभाव समास. पुढे बघा, तर पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? समास कोणता? तोंडी लावणे हा सामासिक शब्द दिलेला आहे समजा, तर द्वंद्व समास, अलुक तत्पुरुष समास, बहुव्रीही समास आणि अव्ययभाव समास आणि बहुव्रीही समास. या चारीपैकी बघा उत्तर काय असेल?
कमेंट्समध्ये याचं उत्तर टाकायचं आहे तुम्ही. जर शंका असेल तर कमेंट्स करून विचारा. त्याचं उत्तर आपण स्पष्टीकरण या ठिकाणी देऊया. पुढचा प्रश्न आहे, आणखीन प्रश्न आहेत पुढं. द्वंद्व समास नसलेलं वाक्य ओळखायचं आहे. बघा, द्वंद्व समास नसलेलं वाक्य. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. सुलभाची तब्येत 2-3 दिवसात बरी होईल. अभ्यास न केल्यामुळे कल्पना नापास झाली आणि पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त मिळतो. तर बघा या ठिकाणी आई वडील, 2-3 है ना, नापास आणि भाजीपाला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो तिसरा आहे हे द्वंद्व समासाचं उदाहरण नाही आहे. कारण याच्यामध्ये बघा आई वडील हा द्वंद्व समासाचा शब्द आलेला आहे. या ठिकाणी 2-3, 2 किंवा 3, भाजीपाला है ना, भाजी किंवा पाला किंवा भाजीपाला इतर वस्तू. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो तिसरा आहे हे द्वंद्व समासाचं वाक्य आहे, जे द्वंद्व समासामध्ये मोडत नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजन भाऊ. पर्याय आहेत भोजनासाठी भाऊ, भोजन पंक्तीतील भाऊ, सख्खा भाऊ आणि भोजनापुरता भाऊ है ना. जसं आपण म्हणतो ना, कामापुरता मामा ताकापुरती आजी, तशा प्रकारे भोजन भाऊ म्हणजे काय? भोजनापुरता भाऊ. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, दीपाचा चुलत सासरा म्हणजे देव माणूस या वाक्यातील चुलत सासरा हा सामासिक शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बघा, पर्याय आहेत समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि मध्यम पदलोपी. तर बघा, चुलत सासरा या शब्दाचा विग्रह जर केला है ना, की नवऱ्याचा चुलता या नात्याने असलेला सासरा म्हणजे चुलत सासरा, तर याचं उत्तर येईल मध्यम पदलोपी समास. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, हरिहर, विटीदांडू हे शब्द द्वंद्व समासाच्या कोणत्या उपप्रकाराची उदाहरणे आहेत? बघा, हरिहर, विटीदांडू. पर्याय आहेत समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि अतिरिक्त द्वंद्व. म्हणजे अतिरिक्त द्वंद्व नावाचा असा काही प्रकारच नाही, फक्त इथं या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं असते पर्याय असा. तर समाहार, इतरेतर, वैकल्पिक या तिन्हीपैकी बघा, हरिहर, हरी किंवा हर, विटी दांडू, विटी आणि दांडू किंवा विटी किंवा दांडू, हरी आणि हर कशा प्रकारे विग्रह होतोय त्यावरून आपल्याला लक्षात येते. बघा, समाहार द्वंद्व म्हणजे ह्या तर नाहीये, इतरेतर आणि वैकल्पिक द्वंद्व यामध्ये कुठल्या प्रकारामध्ये येईल तो? हरी आणि हर है ना, आणि विटी आणि दांडू हे त्याचं विग्रह झालं म्हणजे हा इतरेतर द्वंद्व समासामध्ये येईल. पुढचा प्रकार आहे जन्मखोड हा सामासिक शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बघा, जन्मखोड, जन्मापासून खोड है ना, प्रत्यय काय लागलाय? बघा, हे पंचमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष आणि षष्ठी तत्पुरुष. कुठल्या? बघा, जन्मापासून, ऊन हुन, ऊन हुन है ना, तर हा आहे पंचमी तत्पुरुष समास. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, दोन शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे प्रत्यय, शब्दयोगी अव्यय किंवा इतर शब्द गाळून त्याचा जो एक सुटसुटीत शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? आता हे ह्याच्यामधलं नाही आहे, चुकून या ठिकाणी आलेला प्रश्न आहे. रमाकांत या शब्दाचा समास आहे, वरती झालेला एकदा प्रश्न, बहुव्रीही समास. पुढचा प्रश्न आहे, माता पिता या शब्दाचा समास, तो आहे द्वंद्व समास है ना, दोन्ही पद महत्वाची आहेत. साखर भात या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? साखर मिश्रित भात है ना, किंवा साखर घालून तयार केलेला भात. तर पुढचा प्रश्न आहे शेवटचा मित्रांनो,
नीलकंठ हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? बघा, नीलकंठ या शब्दाचा जर आपण विग्रह केला आहे ना, तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो, म्हणजे दोन्ही पद महत्वाची नाहीत, त्यातून तयार होणारं तिसरंच पद महत्वाचं आहे, तर तो समास होतो बहुव्रीही समास. तर या ठिकाणी मित्रांनो, अशा प्रकारचे आपण 50 MCQ प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. तुम्हाला काही शंका किंवा काही डाऊट असल्यास नक्की कमेंट करून कळवा. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.